नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 हमाल व शिपाई या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश खालीलपैकी कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती फतिमा बीबी, जे की सन 1989 ते सन 1992 काय आहे, सन 1989 ते सन 1992 या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या। कोण होत्या? तर ते न्यायमूर्ती फतिमा बीबी। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर नागेंद्र सिंग, जे की सन 1973 मध्ये, कधी सन 1973 मध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती। तर ते आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत। तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे हेग या ठिकाणी, जे की नेदरलँड या देशामध्ये आहे, तर येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहणारे पहिले भारतीय होते। कोण होते? तर ते डॉक्टर नागेंद्र सिंग हे होते। प्रश्न क्रमांक तिसरा, केशवानंद भारती खटला केव्हा लागला? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1973, म्हणजेच 24 एप्रिल 1973 मध्ये केशवानंद भारतीय खटलाचा निकाल लागलेला आहे। तर केशवानंद भारतीय खटला काय आहे? तर संसदेला संविधानात बदल करण्याचा अधिकार असला तरी घटनेचा मूलभूत संरचनेला म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येणार नाही, असे या खटल्यामध्ये नमूद केलेले होते। तर याचा निकाल 24 एप्रिल सन 1973 मध्ये केशवानंद भारतीय खटल्याचा निकाल लागलेला होता। प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ज्योतिनिबंध। तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे, तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही। तर ज्योतिनिबंध हा जो ग्रंथ आहे, तर ते शिवराज यांनी, शिवराज यांनी लिहिलेला ज्योतिनिबंध हा ग्रंथ आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड आणि ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5, भारतातील दुसरे डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा। तर भारतातील दुसरे डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर ते गोवा हे राज्य ठरलेले आहे। तर भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर ते केरळ हे भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणाला महाभियोग प्रक्रियेद्वारेच पदावरून दूर करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सरन्यायाधीश। तर सरन्यायाधीश यांना महाभियोग प्रक्रियेद्वारेच पदावरून दूर करता येते। प्रश्न क्रमांक 7, कांजिण्या आजारावरील लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अँडवर जेन्नर। तर अँडवर जेन्नर या शास्त्रज्ञाने कांजिण्या आजारावरील लस ही शोधून काढलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रंजना देसाई। तर रंजना देसाई या 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांनी कैसर ए हिंद ही पदवी कोणत्या घटनेनंतर ब्रिटिशांना परत केली?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जालियनवाला बाग हत्याकांड. तर पहा महात्मा गांधी यांनी केसर ए हिंद ही जी पदवी त्यांना मिळाली होती, तर त्यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेनंतर ब्रिटिशांना त्यांनी ती परत केलेली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेले होते, तर ते 13 एप्रिल सन 1919 मध्ये. कधी? 13 एप्रिल सन 1919 मध्ये पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा सर ही पदवी परत केलेली होती. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. तर पहा गुजरात या घटक राज्यामध्ये विधान परिषद हे अस्तित्वात नाही. तर पहा सध्या भारतामध्ये एकूण 6 राज्यामध्ये काय आहे, भारतातील एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे. तर ते कोणकोणते राज्य आहेत, तर पहा पहिलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य, दुसरं आहे कर्नाटक हे राज्य, तिसरं आहे उत्तर प्रदेश, चौथं आहे बिहार, 5वं आहे आंध्र प्रदेश आणि 6वं आहे तेलंगणा. या 6 राज्यातच विधान परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 11 हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महानदी. तर हिराकूड हे जे धरण आहे, तर ते पहा महानदी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर हिराकूड हे जे धरण आहे, तर ते पहा जगातील सर्वात लांब मातीचे धरण मानले जाते. तर हिराकूड हे जे धरण आहे, तर ते पहा ओडिसा, कुठे? ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघावयास मिळतात किंवा भेटतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. तर पहा भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती बघावयास मिळतात. तर पहा हत्तीच्या जनगणनेनुसार कर्नाटक राज्यामध्ये हत्तीची संख्या ही सर्वात जास्त आहे. तर कर्नाटक हे राज्य पहा पहिल्या क्रमांकावर आहे हत्तीच्या बाबतीमध्ये. तर दुसऱ्या क्रमांकावर पहा आसाम हे राज्य आहे. कोणतं? आसाम हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 13 कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बूटिंग. तर पहा कॅम्प्युटर सुरू किंवा पुनर्सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग असे म्हणतात. तर पहा आपण जेव्हा संगणकाचे पॉवर बटन दाबतो, तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम लोड होण्याच्या प्रक्रियेला बूटिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 कोणाच्या शिफारशीशिवाय धन विधेयक विधानसभेमध्ये मांडता येत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. तर पहा राज्यपाल यांच्या शिफारशीशिवाय धन विधेयक हे विधानसभेमध्ये मांडता येत नाही. तर पहा कोणत्याही घटक राज्यामध्ये कोणतेही धन विधेयक म्हणजेच मनी बिल विधानसभेमध्ये मांडण्यापूर्वी राज्यपालांची पूर्वसंमती घेणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 15 झास्कर लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान डॅश हिमालयात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर. तर पहा झास्कर लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान हे काश्मीर या हिमालयात आहे. प्रश्न क्रमांक 16 परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर पहा परकीय गुंतवणूकमध्ये आपलं महाराष्ट्र हे राज्य अव्वल स्थानी आलेले आहे. प्रश्न क्रमांक 17 एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतके करणारा खेळाडूमध्ये अव्वल कोणता खेळाडू आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 विराट कोहली. तर पहा एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त शतक करणाऱ्या खेळाडूमध्ये विराट कोहली हा खेळाडू अव्वल क्रमांकावर आलेला आहे. तर यामध्ये पहा सचिन तेंडुलकरचे एकदिवसीय सामन्यामध्ये 49 शतके आहेत. तर विराट कोहली यांचा पहा एकदिवसीय सामन्यामध्ये
52+ किती 52+ शतके आहेत. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यामध्ये नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 जामनगर. तर जामनगर तेल शुद्धीकरण प्रकल्प हा पहा आसाम या राज्यामध्ये नाही. तर जामनगर हा जो प्रकल्प आहे तर ते पहा गुजरात, कुठे? गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19. संचार साथी हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 दूरसंचार विभाग. तर पहा संचार साथी हे जे पोर्टल आहे तर ते पहा दूरसंचार विभाग या संस्थेने विकसित केलेले आहे. तर संचार साथी हे जे पोर्टल आहे तर ते पहा हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन शोधण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी भारत सरकारने संचार साथी हे पोर्टल सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 20. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. तर पहा जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असून तर ते वाघाच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वानुसार पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अहिल्यानगर, जे की प्रवरानगर आणि लोणी या ठिकाणी सुरू झालेला होता. तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना हा सुरू झालेला होता. तर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने पहा सन 1950मध्ये कधी? सन 1950मध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना हा सुरू झालेला होता. प्रश्न क्रमांक 22. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत कोणत्या स्तरावर कार्य करते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गाव पातळी. तर पहा त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत ही गाव पातळी या स्तरावर कार्य करते किंवा काम पाहते. तर पहा सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्य करते किंवा काम करते. मध्यस्तरावर पहा पंचायत समिती, मध्यस्तरावर पंचायत समिती काम पाहते आणि जिल्हा स्तरावर पहा जिल्हा परिषद ही काम पाहते. प्रश्न क्रमांक 23. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अरवली. तर पहा गुरुशिखर हे अरवली या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे. तर गुरुशिखराची उंची किती आहे? तर ती 1722 किती? 1722 मीटर इतकी गुरुशिखराची उंची आहे, जे की राजस्थान या राज्यामध्ये गुरुशिखर आहे. प्रश्न क्रमांक 24. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 37°C. तर निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे 37°C इतके असते. प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 आर्क्टिक महासागर. तर पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर कोणता आहे? तर तो आर्क्टिक हा महासागर आहे. तर पॅसिफिक म्हणजे त्याला आपण प्रशांत महासागर म्हणतो. तर प्रशांत महासागर हा पहा आकाराने सर्वात मोठा महासागर आहे आणि आर्क्टिक हा पहा आकाराने सर्वात लहान महासागर आहे. प्रश्न क्रमांक 26. बावनकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या लेखिका कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. तर बावनकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या लेखिका सावित्रीबाई फुले आहेत. तर बावनकशी सुबोध रत्नाकर हा जो काव्यसंग्रह आहे तर ते पहा सन 1892मध्ये कधी? सन 1892मध्ये सावित्रीबाई फुले यांनी हा काव्यसंग्रह लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 27. तानसा वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा ठाणे. तर तानसा वन्यजीव अभयारण्य हे पहा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 28. डॅशचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 मायक्रोफिल्म. तर पहा मायक्रोफिल्मचा वापर हा कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. तर या ठिकाणी पहा जुन्या काळी कागदपत्राचे संवर्धन आणि मोठ्या प्रमाणामध्ये माहिती सूक्ष्म स्वरूपात साठवण्यासाठी मायक्रोफिल्मचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे DNA शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक मिसर, ज्यांनी पहा सन 1869 कधी सन 1869 DNA शोध लावलेला होता. प्रश्न क्रमांक 30. तापी आणि पूर्णा नद्याच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 चांगदेव. तर पहा तापी आणि पूर्णा नद्याच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते आहे, तर ते चांगदेव हे ठिकाण आहे. तर पहा जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव हे जे ठिकाण आहे, तर येथे पहा तापी आणि पूर्णा या नद्याचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 31. रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, बेरूप असा होतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32. दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 90%. तर दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग हा व्यापलेला आहे. तर पहा महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा दख्खनच्या लाव्हा रसापासून बनलेल्या पठाराने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 33. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मज्जासंस्था. तर पोलिओ रोग हा पहा शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा करतो. तर पोलिओ रोग मज्जासंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे स्नायूंना अर्धांगवायू म्हणजेच पॅरालायसिस होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 34. इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर काय होईल, इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा योग्य अर्थ हा पहा ऑप्शन क्रमांक 3 दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे हा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 35. पुढील शब्दामधून विशेषण ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कट्टर. कट्टर या शब्दामधून विशेषण आहे.